आपण वैदिक संस्कृतीबद्दल जाणून घेत आहोत. मागच्या पॉडकास्टमध्ये भारतीय ऋषी आणि ऋषिका यांची माहिती घेतली. या भागामध्ये आपण वैदिक संस्कृतीमधील साहित्य हे संस्कृत भाषेतच का निर्माण झालं याबद्दलची माहिती घेणार आहोत. तसेच 4 वेदांबद्दलही माहिती घेणार आहोत. मी सुदर्शना, वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. संस्कृत भाषेची निर्मिती का व कशी झाली ते बघूया. संस्कृत जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषांपैकी एक आहे. तिला सर्व भाषांची जननी आणि देववाणी मानली जाते. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या प्राचीन ग्रंथांचे आणि विधींचे ही मुख्य भाषा आहे. संस्कृतचा उगम भारतात सुमारे इसवी पूर्वी 3500 वर्षापूर्वी झाला. ऋग्वेद हा संस्कृत भाषेमधील सर्वात जुना ग्रंथ आहे, जो इसवी पूर्व 1500च्या सुमारास रचला गेला. इसवी पूर्व 4थ्या शतकात महान व्याकरणकार पाणिनी यांनी आपल्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये संस्कृत भाषेचे व्याकरण अत्यंत सुव्यवस्थित आणि प्रमाणित केले. संस्कृतमधील समृद्ध साहित्यात अफाट शब्दभंडार आहेत. यात विविध उपनिषद, पुराणे, महाभारत, रामायण यासारखे महान काव्य, धार्मिक ग्रंथ रचले गेले आहेत. याशिवाय कालिदास, भास, भवभूती आणि यासारख्या कवींनी यामध्ये उत्कृष्ट नाटके आणि कविता लिहिल्या. संस्कृत भाषेचे व्याकरण अत्यंत तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि परिपूर्ण मानले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ताच्या अभ्यासासाठीही ही भाषा अतिशय सुसंगत असल्याचे अनेक भाषाशास्त्रज्ञांचे मत आहे. भारतातील अनेक भाषांवर ही संस्कृत भाषांचा प्रभाव दिसून येतो. अनेक भाषांचा उगम संस्कृत भाषेमधूनच झालेला आहे. संस्कृत भाषेची निर्मिती का झाली? वैदिक संस्कृतीच्या रक्षणासाठी, ज्ञानाचे जतन करण्यासाठी आणि धार्मिक विधी, यज्ञामध्ये देवतांच्या स्तुतीपाठासाठी वैदिक संस्कृत भाषेचा उगम व विकास झाला. ही भाषा मानवनिर्मित नसून ही ऋषींनी तपस्येतून आत्मसात केलेली दैवी भाषा मानली जाते. ऋग्वेद हा प्राचीनतम वेद आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांनी बनलेला वेद. ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे ज्या मंत्रातून ऋषींच्या कामना पूर्ण व्यक्त होतात. ऋषी सूक्त, देवता सूक्त, अर्थसूक्त आणि छंद सूक्त असे सूक्तांचे प्रकार आहेत. एकूण सूक्तांची संख्या 10,580 आहे. हे सर्व मंत्र एकाच ऋषींनी रचले आहेत का? अर्थातच नाही. असे मानतात की वेद हे लिहिले गेले नसून ते ऋषींना आसमंतात दिसले. त्यांनी ते परंपरेने जपले. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हणजे पुरुषांनी न रचलेले म्हणतात. हे पवित्र ग्रंथ हजारो वर्षापूर्वी निर्माण झाले आहेत. त्यांच्यात तसा काहीही बदल न होता आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. ऋग्वेदाची रचना पठणाच्या पद्धतीने अशी केली आहे की त्यात कोणताच भेद होणार नाही. ऋग्वेदात 10 मंडले आहेत. मंडले म्हणजे अध्याय किंवा विभाग. प्रत्येक मंडलाला नाव आहे. 2 ते 8 ही मंडले ऋषींच्या नावाने आहेत. यात त्या कुलातील ऋषींचे मंत्र आहेत. प्रत्येक मंडलातील सूक्ते, देवता संख्या इत्यादी पूर्वनिश्चित क्रमाने येतात. त्यामुळे त्यातही मागे पुढे होण्याचा संभव नाही. निसर्गाशी, देवतांशी आणि आपापल्या संवादांच्या, सणसमारंभांच्या, भक्तीच्या, युद्धाच्या, धर्माच्या आणि लग्न शर्यती, राजकारण, शाब्दिक कोट्यांपासून ते
थेट देवतांच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गोष्टी वेदात येतात. ऋग्वेदात जितके तात्कालीन सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आढळते, तात्कालीन मानवाच्या प्रगल्भ तत्वचिंतनाचे, सृष्टीचे, उत्पत्तीचे जडणघडण, चलनवलन, देवतांचे स्वरूप, नश्वर तसेच शाश्वत तत्वे, परमात्मा अशी अनेक गूढ विषयांचे चिंतन ऋग्वेदांच्या सूक्तांमध्ये आपल्याला आढळून येतात. यजुर्वेद हा दुसरा वेद आहे. यजुर्वेदातील मंत्रांना यजु असे म्हणत. यजुर्वेदातील आध्यात्मिक मंत्र प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातून घेतले आहेत. या पठणाचे 3 अर्थ पाणिनीने सांगितले आहे: देवतांची पूजा, एकत्र येणे आणि दान. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. ऋचांनी प्रशंसा करावी. यजूंनी यज्ञ असा अर्थाचे संस्कृत वचन निरुक्तात आढळते. यज्ञामध्ये प्रत्येक वेदाचा भाग सांभाळणारा एक प्रमुख वैदिक किंवा पुरोहित असतो. त्याला ऋत्विज असे म्हणतात. या वेदाचे शुक्ल आणि कृष्ण असे 2 भाग पडतात. शुक्ल यजुर्वेदात केवळ मंत्र आहेत, तर कृष्ण यजुर्वेदात मंत्र आणि त्याचा विनियोगाची माहिती आहे. यजुर्वेदाची रचना अध्यायात आहे. एकूण 40 अध्याय आहेत. त्यात यज्ञासंबंधी माहिती आहे. यज्ञ करताना कुठल्या गोष्टी कराव्या लागतात याबद्दल माहिती यात दिलेली आहे. यज्ञासाठी यज्ञकुंड तसेच इतर साधने तयार करणे, हवनाची सामुग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. आपल्या ऐकण्यात येणारे अश्वमेध आणि राजसूय यज्ञ संपूर्ण विधिवत यजुर्वेदात येतात. त्यावेळी यज्ञ याचा अर्थ असाही एक होता की एकत्र येणे. त्यामुळे यज्ञ हा एक सामाजिक समारंभ असे. त्यात विविध खेळ किंवा स्पर्धा, रथांची शर्यत, सामगायन, वाद्यवादन आणि पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींचे नृत्यापासून रस्सीखेच सारख्या खेळापर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम होत असे. यज्ञ ही संपूर्ण समाजाचे एकत्रीकरण करणे, त्यांच्यात एकी आणि समाधान आणि त्यांचे सार्वंगिक कल्याण साधणे अशी उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन असत. आपल्या नित्यातील पठणातील अनेक स्तोत्रे यजुर्वेदात येतात. गायत्री मंत्र किंवा गणानां त्वां गणपती हवामहे किंवा महादेवाच्या मंदिरात रुद्रपठण हे सर्व यजुर्वेदात येतात. वैदिकांच्या कर्मकांडांचे स्वरूप, त्यामागचा उदात्त विचार आणि व्यापक अर्थ, तत्वज्ञान यजुर्वेदाच्या सर्व अध्यायात येतात. अशा प्रकारे मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद अगम्य तर नाहीच, किंबहुना चतुरस्त्र जीवनशैली शिकवणारा, आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरूपी जीवनवेदच आहे. सामवेद. भारतीय संगीत इतिहासाच्या क्षेत्रात सामवेदाचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याला भारतीय संगीताचा उगम असेही म्हणतात. सामवेद म्हणजे फक्त गायलेल्या गाण्यांचा संग्रह नाही, तर ज्यावर गायनाची आलापी पण अभिप्रेत आहे, ज्यात उदात्त स्वर आहेत, अशा ऋक्मंत्रांचा संग्रह. सामवेदात लिहिलेले मंत्र देवतांची स्तुती करताना गायले जातात. साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान होय. हा वेद ब्रह्मदेवांनी लिहिला आहे. वेद हे जगातील पहिले धर्मग्रंथ आहे. याच आधारावर जगातील पहिले इतर धर्माचा उगम झाला, ज्यांनी वेदाच्या ज्ञानाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये आपापल्या पद्धतीने प्रचार केला. सध्या आधुनिक विद्वानांनी सांगितले आहे ते सर्व स्वर आणि व्यंजने, स्वरसाज इत्यादी सामवेदातूनच निघाले आहेत, हे मान्य केले जात आहे. सामवेदाचे भारतीय संगीतात महत्त्वाचे योगदान आहे. आधुनिक हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीतातील टिपांच्या क्रमानुसार सामवेदाची एक विशिष्ट
गायन पद्धतीचे वर्णन केले आहे, ज्याला सा, रे, ग, म, प, ध, नि, सा म्हणून ओळखले जाते. आपल्याला आवडते ते संगीत सामवेदातूनच आलेले आहे. अथर्ववेद 4 वेदातील अंतिम परंतु विषयाच्या विविधतेत ऋग्वेदाच्या तोडीचा वेद म्हणजे अथर्ववेद. रचनेच्या दृष्टीने काहींच्या मते अथर्ववेदाचे संकलन जरी ऋग्वेदोत्तर काळातील वाटले तरी त्यातील मंत्र ऋग्वेद काळापासूनच रचले गेले होते. थर्व या धातूपासून थर्वन हा शब्द तयार होतो. याचा अर्थ गतिशील असा होतो. म्हणून अथर्वण म्हणजे गतिहीन, म्हणून अथर्व म्हणजे गतिहीन, निश्चल, स्थिर. अथर्ववेद म्हणजे अढळ ज्ञान देणारा असा अर्थाने हा वेद येतो. अथर्वण आणि अंगिरस ऋषींनी रचलेला म्हणून अथर्वण अंगिरस असेही या वेदाचे नाव आहे. अथर्वण कुलातील ऋषींनी यज्ञादी कर्मे तर अंगिरसांनी अभिचारादी मंत्रांची रचना केली असे म्हणतात. या वेदाला अनेक नावे आहेत. त्याचे कारण या वेदात अंतर्भूत असलेले विषय. 4ही वेदात सर्वात जास्त विविधता असलेला वेद म्हणजे अथर्ववेद. ब्रह्मज्ञानापासून ते शापापर्यंत, आयुष्यवर्धक मंत्रांपासून ते शत्रुनाशक सूक्तांपर्यंत, शेतीपासून तर ते राजकारणापर्यंत, औषधी उपचारांपासून तर जादू टोण्यापर्यंत आणि भूगोलापासून ते खगोलापर्यंत असे अनेकविध विषय अथर्ववेदात येतात. म्हणून एकाच वेळी आयुर्वेद, अर्थशास्त्र आणि शिल्पशास्त्र असे 3ही सर्वस्वी भिन्न विषय अथर्ववेदाला आपले उगमस्थान मानतात. अथर्ववेदात अध्यायऐवजी रामायणासारखी कांड आहेत हा शब्द वापरला आहे. एकूण 20 कांडे आहेत आणि 5987 मंत्र. अथर्ववेदात काव्य आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपात विवेचन आढळते. त्याचे अजून वैशिष्ट्य काय आहे? ते वैशिष्ट्य वैदिक कालखंडातील जनजीवन विश्वकोश म्हणजे अथर्ववेद आहे. त्या काळातील तत्वज्ञान, समाजव्यवस्था, राज्यतंत्र, शेती असे अनेक विषय या वेदात आपल्याला आढळून येतात. आजच्या भागात एवढेच. भेटूया पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या रविवारी. आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. जर आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.